नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा एकदम विषय असा आहे की तुमच्या काळजाला भिडणारा विषय आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आज मी आणला आहे ही एक सेकंड हँड मोबाईल घेतलेला आहे। तर सेकंड हँड मोबाईल म्हणजे आमच्याच घरातल्या मेंबरचा मोबाईल आहे। तर हा मोबाईल मी का घेतलाय तुमच्या लक्षात आला असेल की मित्रांनो, जिओचं रिचार्ज प्लॅन वाढलेला आहे। त्याच्यामुळे मी आता साधा मोबाईल वापरण्याचा निर्णय घेतलाय आणि हा जो मोबाईल मी आता शूट करतोय ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त जिओचं सिम कार्ड आहे। ह्याला आता 299चा रिचार्ज मारल्याशिवाय प्रति महिना चालत नाही। तर तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही सुद्धा पटापट माहिती ऐकून घ्या आणि मी तुम्हाला सांगतो आता तशी माहिती तुम्ही ऐकून घ्या। गेल्या काही दिवसापासून असं सुरू होतं आपलं की 239ला एक महिना आपल्याला 1.5 GB डेटा येत होता आणि अनलिमिटेड कॉलिंग येत होतं। तर आता तुम्हाला सांगतो बघा, ह्या जिओ कंपनीवाल्याने असं काय टकोर फिरवलंय काय सांगायचा विषयच नाही बघा मित्रांनो। म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही मोबाईल मी घेतला आता आणि ह्याच्यामध्ये मी आता VI कार्ड टाकणार आहे। भलं मला नुसतं आता कॉलिंगसाठी 50 रुपयाचा टॉक टाइमचा बॅलन्स असू द्या, पण ती आता हे फोन वापरणार मी। तर तुम्ही कुठला फोन वापरताय ते मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर आता जिओला नाव ठेवण्यात तसा काय हे ना आपल्याला अर्थ नाही बरं का। जिओनं 2015 ते 16च्या दरम्यान इंटरनेट फ्री दिलं होतं। 4Gचं नेटवर्क फ्री दिलं होतं, 1 वर्षभर फ्री दिलं होतं। त्याच्यामुळं ही बाकीच्या कंपन्या आयडिया, वोडाफोन, एअरटेल, टाटा जे काय आहेत तर ह्यांनी परत ना रिचार्ज स्वस्त केलं। नाहीतर यांचं कसं होतं, अनलिमिटेड पहिला डाटा जर घ्यायचा झाला तर 700 रुपयाचं प्लॅन होतं, 1300 रुपयाचं प्लॅन होतं। मित्रांनो, मी गेले 26 वर्ष झालं मोबाईल वापरतोय। मी 12 वर्षाचा असल्यापासून मोबाईल वापरतोय बघा। तर आतापर्यंत माझा मोबाईल, हा मोबाईल 31वा माझा मोबाईल आहे। ही आता ही घेतलेला माझ्या हातात 31वा माझा फोन आहे। माझ्या तोंडाकडे काय बघतीये सारखं, बघाय नाही माझ्याकडं, तुला सांगतोय आता मी सांगतोय ना काय काय सत्यनारायणची कथा सांगतोय काय नाही। मग आपल्या मित्रांना, आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगतोय। आपल्या युट्यूब फॅमिलीच्या जे आहे ती सगळ्या माझ्या बहिणी येत्या, त्यांना काय माहिती, ती कामाला जाते, त्या कामाला गेल्याशिवाय त्यांना त्यांचं घरातलं घर चालत नाही, चूल पेटत नाही कामाला गेल्याशिवाय काय कायांचे। तर मी त्यांच्यासाठी सांगतोय कसा मग काय करायचं ते। तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि माझ्या बहिणीनो, ह्याने 299चा जे प्लॅन केला आहे तर ह्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला 8 किलो साखर येते बघा। मग 8 किलो साखर किती जाईल खायच्या मापात आता हिशेब कर। 40 रुपयाला किलो साखर आहे। तर 4 1 4 4 8 4 3 4 4 16 4 25 4 7 24 4 7 28 4 8 32 म्हणजे 320 रुपये जाते। तर होलसेल दरामध्ये 38 रुपयानं आपल्याला साखर मिळते। तर तुम्ही हिशेब करा, 7 ते 8 किलो साखर येते। तर 8 किलो साखर किती दिवस जाते म्हणजे आपल्याला? तर आता मला सांग, आपल्या घरात माणसं 10 येते, 10 म्हणजे साखर खात नाही ते, पण चहा करण्याच्या हिशोबावर मला सांग किती जाते 8 किलो साखर? ते मला 8 किलोच काय कळत नाही। 50 किलोच ठीक, तर आपल्यात 6 महिने जाते। मग हे जेवण आता तुम्ही हिशेब करा। 50 किलो ठीक आहे, 6 महिने जाते। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, 10 किलो जर आपल्यात नसेल, जास्त जात असेल ठीक आहे, 6 महिने जाते। 6 महिना तर 30 दिवसाला आपल्याला 10 किलो साखर लागते। महिन्याला 10 किलो तर 5 महिन्याला चहा किती वेळा होतोय? बरं बरं 9 किलो जात असेल। तर बघा मित्रांनो, 8 किलो साखर एखाद्या महिलेच्या घरी जर 4 माणसांचं जर कुटुंब असेल तर त्यांना जवळजवळ 2 महिने तर जात असेल, 3 महिने, 2 अडीच महिने तर
जात असेल. आपल्या 10 माणसं आहे ती. हा, तर 10 माणसाचं आमचं कुटुंब आहे, त्याच्यामुळं एवढं जाते बघा. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही सरळ साधा फोन घेणे आणि व्हीआयचं कार्ड टाकणे किंवा एअरटेलचं कार्ड टाकणे आणि जास्त जास्त कोणाला लय पेमेंट असेल, काय लय त्यांना कुठं कामाला जास्त पैसे येत असतील तर त्यांनी जिओच वापरा. आणि 239 रुपयाच्या रिचार्जमध्ये 22 दिवस फक्त ह्यांनी केलेला आहे आणि 200 रुपयाच्या रिचार्जमध्ये ह्यांनी फक्त 18 दिवस केलेला आहे. आणि तुम्ही जर 150 रुपयाचा जर रिचार्ज मारत असला फक्त 16 दिवस केलेला आहे मित्रांनो. आणि मग बाकीचं जर काय प्लॅन 1 वर्षाचा घ्यायचा झाला तर 4000 रुपयाचा प्लॅन आहे, 3500चा प्लॅन आहे. तर असं ह्या जिओनं करून टाकलेलं आहे. तर ह्यांचं 5G नेटवर्क पण तसं 299 मध्ये आहे, पण सर्व माझ्या बहिणींकडे 5Gचं काही मोबाईल नाहीत. बरोबर आहे. तर बऱ्याच महिलांचं 5Gचं मोबाईल नाही, तर त्याच्यामुळे त्यांना माहित आहे का नाही म्हणून आता मला असा व्हिडिओ बनवावा असा वाटला, म्हणून मी व्हिडिओ बनवला. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला सांगा एकदा. आणि ह्या जीवन काय बरं केलंय का नाही हे मला सांगा. तर बाकी अजून काय बोलायचं का, काय 4 शब्द 2 शब्द काय? आता तुम्ही बोललाय. माझ्या बोलण्यावर काय मला काय बोलायला येत नाही काय, मी आपलं उगाच बडा 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 करतोय, तो काय बोलत नाही काय नाही. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आता अजून आपल्याला तुम्ही पाठीमागचा आपला व्हिडिओ बघितला असेल बघा, फिल्ममध्ये आपल्याला काम मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये मी भूमिका अशी करणार, डिस्काव डिस्काव अशी भूमिका करणार मग मी. आणि मग ते तुम्ही आपलं ब्लॉग बघायला तिकडले विसरू नका, ते पण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत जावा. तर बाकी काय नाही मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं. ह्या जिओने असं केले राडत, गेलेल्या 3 तारखेपासून ही राडा केला जिओने, म्हणून मी स्वतः माझ्या मोबाईलला रिचार्ज मारलेला नाही. तर मी एक व्हीआयचा नंबर घेतला आणि त्याच्यावरच माझा आता सध्या चालू आहे. आणि व्हीआयचा महत्वाची गोष्ट सांगायची राहिली माझ्या बहिणींना, व्हीआयला एक असा सिस्टम आहे, तुम्ही 239चा जरी रिचार्ज मारला तर आपण किती ते किती फ्री वापरतो? 12 ते 6 दिवसा 12 नाही, रात्री 12. रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डाटा चालतो. मग माझ्या बहिणीने किती पण वापरू द्या, तुम्ही काय डाउनलोड करून ठेवा, काय पण करा. व्हीआयची एक खास वापर आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो वापर, 130 GB डाटा तुम्हाला 1 वर्षासाठी मिळतोय. ते जर तुम्हाला कोणाला माहित नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही *199*199# हे दाबून तुम्ही 130 GB डाटा मिळवू शकता. प्रत्येक महिन्याला 10 GB डाटा तुम्हाला मिळणार आहे. ही सुद्धा तुम्ही वापरून बघा आणि चांगले आहे ही सुद्धा. ही तुम्ही कोणाला माहित नसेल तर तुम्ही करा. आता लगेचच माझा व्हिडिओ बघून झाले लगेचच तुम्ही तुमचा जर व्हीआयचा नंबर असेल तर *199*199# ही नंबर दाबून 130 GB डाटा मिळवाच. आणि असलं कोणी काय माहिती देत नाही काय नाही, उगाच त्या ऑनलाईनच्या काय तर माहिती सांगत बसते. ते माझं कसं असतंय, सगळं म्हणजे सगळं मी सांगतो. मी कुठं बाहेर गेलो आलं काय, रानातलं घरातलं बाहेरचं वाडी वस्तीवरचं कुठे बी जाऊ द्या, मी कोणाला घाबरत नाही. मी ब्लॉग माझा लगेच चालू असतोय. आणि काल एक लाडक्या बहिणीचा एक व्हिडिओ टाकलाय, ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यांचा बी व्हिडिओ टाकलेला आहे. आमची सोना शाळा आता झालेली आहे. तर सोना तुमचं माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. दादू ग, आणि तू कशावर आली? कोणाकडे आली? काकाच्या मित्राच्या गाडीवर आलेले आहे. तर काका म्हणजे तुम्ही ओळखलाच असेल, आमचा बबन. ते आमचा स्कॉर्पिओ घेण्यासाठी सज्जन आहे. त्यांचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितलाच. आणि त्या सुद्धा व्हिडिओला काय कमेंट वगैरे आलेले नाहीत, पण बबनला आमचा स्कॉर्पिओ आम्ही काही घेऊन दिलेली नाही.
तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. बाय बाय.